तुम्ही आता प्रत्येक प्रश्नावर तुम्हाला भांडावं लागलं, तुम्हाला समजून सांगावं लागलं. म्हणजे जेव्हा कुठलाही पुरुष नेता एखादा प्रश्न मांडतो तेव्हा त्याच्याकडे खरंच इतका संघर्ष असतो का जितका महिलेला करावा लागतो? मला असं वाटतं ना, माझी 8 वर्षाची वकिली आहे ना, ती मला खूप उपयोगी येते अनेक वेळेला. एक म्हणजे आपली बाजू भांडून मांडायची आणि न्याय मिळवायचा. त्यामुळे मला इथं ज्या वेळेला भांडावं लागतं त्यावेळेला मला फारसं काय वाटत नाही. उलट छान वाटतं की चला त्याला मान्य नाही आहे पण मी त्याला भांडून पटवू शकले. इट्स युअर स्किल. हे जर त्यांनी हो म्हटलं तर मग काय स्किल माझं राहिलं. सो आय थिंक इट्स वंडरफुल की यू गेट अन ऑपॉर्च्युनिटी टू जस्टिफाय की तुम्हाला का एखादी गोष्ट पाहिजे. दुसरं वकिलीने मला शिकवलं की एखाद्या पॉईंटवर आपण दोघींचे मतभेद असतील पण बाहेर आल्यावर आपण सगळे एकत्र चहा पितो. पण कोर्टामध्ये सुद्धा असं असतं, तुम्ही तुमच्या आशिलाची बाजू मांडता, मी माझ्या आशिलाची बाजू मांडते, पण बाहेर आल्यावर आम्ही चहा पितो. ते दोन्ही क्लायंट्स एकमेकांकडे बघत राहतात की यांचं काय चाललंय. सो आय थिंक दॅट इज अ व्हेरी नाईस थिंग की यू डोंट कॅरी द एनमिटी फॉरवर्ड. आणि तिसरी गोष्ट मला असं वाटतं नेहमी की जर असे हर्डल्सच आले नाहीत काय आणि सगळं स्मूथ झालं तर मग काय मजा आहे. हर्डल्स आले पाहिजेत. म्हणजे आधी नव्हतं मला असं वाटत, पण आता लुकिंग बॅक आय फील की मी जे टेकड्यांसाठी भांडले, लढा दिला की नाही टेकड्या सेव्ह केल्या पाहिजेत. प्रचंड त्रास झाला त्यावेळेला, म्हणजे आरोग्यावर पण झाला, मानसिक स्थितीवर पण झाला, प्रकृतीवर झाला, एव्हरीथिंग गॉट अफेक्टेड. पण शेवटी आम्हाला यश मिळालं त्याच्यामध्ये.